जे ब्राह्मणवादी असतो तो काय क्रांतिकारी नसतो आणि क्रांतिकारी हा ब्राह्मणवादी होत नसतो. किंवा सुप्रीम कोर्ट जस्टिस फार एकदमच न्यायमूर्ती बरोबर देवताच आहे प्रत्यक्ष अशाचाही भाग नाही. त्यांचं जजमेंट देखील अन्याय करणारं इलॉजिकल असू शकतं ही देखील गोष्ट मला वाटते या ठिकाणी आवश्यक. सुप्रीम कोर्ट निर्णय देतं म्हणजे फायनल आहे आणि न्यायपूर्णच आहे ही डोक्यातली मिसकन्सेप्शन काढली पाहिजे. ते इलॉजिकल असू शकतं. आपले जे मंडल साहेब आहेत पत्रकार त्यांनी सांगितलं देखील की चंद्रचूड फॅमिली पेशव्यांची सरदार राहिलेली फॅमिली. चंद्रचूड फॅमिली जी आहे ही पेशवायांची सरदार राहिलेली फॅमिली. सुरेश आंबेडकरांमध्ये लक्षात ठेवायचं संविधान काय तर संविधान म्हणजे आपल्या बापदाद्यामध्ये आणि ब्राह्मण बनियांच्या बापदाद्यात झालेला तह आहे. बाबासाहेबांनी उभे केलेल्या कॅन्डिडेटला 32 वेळा भुसकून खून करून टाकला. त्याच्या अंत्यविधीला गेल्याच्या नंतर दगडफेक केली तिथं दोघं जण ठार झाले. हे जजमेंट आहे थोडं. याच्यामध्ये अतिशय लँग्वेज जर आपण बघाल तर शेड्यूल कास्टच्या विरोधामध्ये जी बळबळ असते मळबळ ती ओकली याच्यामध्ये. एवढे प्रचंड पुरावे दिले त्यांनी कोणी चंद्रचूडनी. एवढे प्रचंड किती 3.5 पानं. बाबासाहेब म्हणले अरे आमची लढाई ब्राह्मणांसोबत आहे अनुवादासोबत आहे. आमची लढाई अगेन्स्ट सिव्हिलायझेशन आहे. तुमच्यासोबत लढाई नाही आमची आणि तुम्हाला कम्पेअर करायचं तर आमच्यासोबत काय करा आमच्याकडे काय तुमचं कम्पेअर जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या शासक वर्गाने तुमचं कम्पॅरिझन करा ब्राह्मण क्षत्रिय सोबत. पहिला पॉईंट जस्टिस विठ्ठल म्हणतो सर आरक्षणावरतीच डब्यांना फ्रेश लुक व्हावा. जोपर्यंत दुसरी पद्धत काढण्यात येत नाही तोपर्यंत आरक्षण चालू ठेवावं. मी असं म्हणत नाही की बिल्डिंग आरक्षणाची पाडून नवीन बिल्डिंग बांधा असं तो म्हणाला. नंबर 2 ही जी कॉन्स्टिट्यूशनल रेझिम आहे कास्ट सिस्टीम त्याचं म्हणणं आहे की रिझर्वेशन जाती व्यवस्था टिकवतं आणि म्हणून एससी एसटी ओबीसीला याच्यापेक्षा दुसरा काहीतरी निकष लावून आरक्षण देण्यात यावं. आणि आरक्षणामध्ये ग्रामीण आणि शहरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं निकष लावण्यात येईल. ग्रामीण शहरी एक नवीन वाद त्यांनी निर्माण केला. नंबर 3 रिझर्वेशन हे केवळ एका पिढीपुरतं मर्यादित असतं. ओनली 1 जनरेशन. सेकंड जनरेशनला त्याची उपलब्धता नसली पाहिजे हे जजमेंट आहे. दाविंदर सिंगच्या केसमध्ये मूळ मुद्दा वर्गीकरणाचा होता क्रिमिलेअरचा मुद्दा नव्हता. मग क्रिमिलेअरचा मुद्दा यांनी मदत घुसवला कशामुळे. कायदा कसा वाचावा सदन कसं वाचावं याचा प्रायमरी रूल आहे पहिला रूल आहे. जसंही तसं वाचायचं मनानं काही घुसरायचं त्याला लिटरल रूल म्हणतात. मग लिटरल रूल जो आहे त्या लिटरल रूलनं संविधान वाचलं तर वर्गीकरणच होत नाही. टाटा स्टाईलचं जजमेंट कसं टाटाच्या नावावरती 3.5 पेजेसचा जोक मिस्टर चंद्रचूड यामध्ये केलेला आहे. अंबानीच्या मुलांनी ठरवलं की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची एक्झाम देतो आणि आपल्या ग्रामीण भागातला एखादा जनरल मराठा ठरवलं कोण ते जिंकणार लढाई तो जिंकणार ना. जास्त रिसोर्सेस आहेत जास्त त्यामुळे अभ्यास करण्यासाठी त्याला उपलब्ध रिसोर्स असल्यामुळं जनरलमध्ये ईडब्ल्यूएस मध्ये देखील लागू शकतं सर. म्हणजे वर्गीकरणाचा मुद्दा जर तुम्ही लॉजिकली लावला आम्हाला होमोजिनिटी हिट्रोजिनिटी म्हणून एजन्सीपणा नाही म्हणून तर हा लॉजिकली त्यांना पण लागू होतो. जस्टिस विठ्ठलचं जे जजमेंट आहे ते मात्र अतिशय आक्षेपार्ह आहे. तो आरक्षण समाप्त करा असं सरळ न म्हणता आडवळणानं म्हणतो. बिल्डिंग पाडली पाहिजे आरक्षणाची अशी चिथावणीवर भाषा याच्यामध्ये वापरली सर. पिरियडिक चेकिंग करा ग्रामीण शहरी भेद करा. एवढंच नाही तो काय म्हणतो पेज नंबर 46 वाचायच्यामध्ये की मी जर काही नवीन गोष्ट सुचवावी तर लोक मला म्हणतील अँटी दलित. तर मी अँटी दलित आहे असं समजून मी नवीन काही गोष्टी सुचवतो. तो म्हणतो मित्र की मी अँटी दलित आहे. नंबर 13 आरक्षणामुळे जातीवाद वाढतो. जस्टिस मित्र काय म्हणतोय आरक्षण आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी 2 खोट्या गोष्टी बोलल्या. मग जस्टिसचं खोटं बोलणं ज्याला न्यायमूर्ती म्हणतो ही अतिशय निंदास्पद गोष्ट आहे. परंतु या जजमेंटमध्ये आपल्याला 2 गोष्टी खोट्या आढळल्या. पहिली गोष्ट खोटी काय बोलली जस्टिस चंद्रचूड
चंद्रचूडचं म्हणणं आहे की शेड्यूल कास्ट ओळखायचा कसा, शेड्यूल कास्ट कोण आहे, त्याची क्रायटेरिया काय, ज्याला डिप्रेस कास्ट म्हणायच्या अगोदर कॉन्स्टिट्यूशनचा एकच क्रायटेरिया बाबासाहेब सांगतात की शेड्यूल कास्ट ही हिंदू धर्माचा भाग नाही, हिंदू धर्माचा उपविभाग नाही, ते स्वतंत्र आणि ठळक घटक आहे आणि त्यामुळं त्यांना संविधानिक संरक्षण प्रावधानाची गरज आहे. रिझर्वेशन बेनिफिट नसून रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशन सेफ्ट आहे. रिझर्वेशन हा फायदा नाही, की तुम्हाला दिलेली खैरात नाही. रिझर्वेशन हा राईट पण नाही, अधिकार पण नाही. आर्यनेशन कास्टमध्ये बाबासाहेबांनी ते लासलेचं पत्र छापलेलं आहे, कार्ल मार्क्सचे मित्र. तो काय म्हणतो, कार्ल मार्क्सचा मित्र, कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन्स आर ऑफ नॉट राईट बट दे आर ऑफ माइट. संविधानिक प्रश्न अधिकाराचे नसतात सर, ते शक्तीचे स्रोत असतात. म्हणून आरक्षण हा अधिकार नाही, आरक्षण फायदा नाही, आरक्षण कुपडी नाही. आरक्षण फुले शाहू आंबेडकरांच्या परिभाषेत बोलायचं असल्यास हे संविधानिक संरक्षण प्रावधान आहे की मुळामध्ये काही विशिष्ट जातींची प्रगती का झाली, फक्त आरक्षण घेतलं प्रगती झाली का सर आपली? नाही. आरक्षणासोबत आपण बौद्ध मत स्वीकारला, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला, फुले शाहू बाबासाहेब स्वीकारले. बाबासाहेब आदर्श मानल्यामुळे आपण शिक्षण घ्यायला लागलो, किडूक मिडूक विकून आपण MA PhD झालो. यामुळे पुढे गेलो आपण त्या धक्यानुसार गोष्टीमध्ये अंधश्रद्धामध्ये किचपतही पडलो आणि म्हणून प्रगती झालेली आहे. रिझर्वेशन बघत असताना बाबासाहेबांचे 2 वाक्य आणखी भरपूर आहेत, पण मी आपल्याकडे वेळ एका तास असल्यामुळे फार प्रमुख मुद्द्याला मी टच करून पुढे जाणार. हा पहिला मुद्दा मला वाटतं लक्षात घेणं आवश्यक आहे. रिझर्वेशन इज अ कंट्रोल ओव्हर ब्राह्मण, बनिया, क्षत्रिय, त्रेवर्णिक आणि कम्युनल मेजॉरिटी हिंदू बहुसंख्याक जातीवाद्यांची आहे, त्याच्यावर नियंत्रण म्हणजे रिझर्वेशन. दुसरा मुद्दा जो अतिशय महत्वाचा, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, संविधान काय? तर संविधानाची पॉलिटिकल सायन्स मध्ये, लॉ मध्ये डेफिनेशन भरपूर आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरांमध्ये लक्षात ठेवायचं संविधान काय. तर संविधान म्हणजे आपल्या बापजाद्यामध्ये आणि ब्राह्मण बनियांच्या बापजाद्यात झालेला तह आहे. हा काय तह? पहिलं भाषण बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं पहिलंच भाषण 17 डिसेंबर 1946. बाबासाहेब म्हणतात, इथे जमलेले आपण सर्वजण युद्धजन्य छावण्यांचे लोक आहोत. पुढे जाऊन मी हे म्हणतो की मी देखील एका युद्धजन्य छावणीचा लीडर आहे. वी बिलॉंग टू अ वॉरिंग कॅम्प. तर प्रश्न असा आहे की हे वॉर कशात होता, हे युद्ध कशात होतं त्या संविधान सभेमध्ये बसलेल्या सदस्यामध्ये? तर ते युद्ध होतं ब्रिटिश निघून गेल्याच्या नंतर भारताच्या सत्ता संपत्तीचं वाटप कसं होणार. मुस्लिमांचं म्हणणं होतं आम्ही मुघल सल्तनत, तुर्क, आम्ही 700 वर्ष राज्य केलं, 50% हिस्सा आमचा, 50% हिंदूंचा. बाबासाहेब म्हणले आम्ही हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत, शीख नाहीत, आम्ही सेपरेट एलिमेंट आहोत इन नॅशनल लाईफ. या राष्ट्राच्या जीवनामध्ये आम्ही स्वतंत्र आणि ठळक घटक आहोत. ही गोष्ट बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अधोरेखित केली, पहिली. दुसरी, ब्रिटिशांचं भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचं धोरण बाबासाहेब स्वतः 3 टप्प्यात केलं. पहिला टप्पा, आम्ही तुम्हाला तलवारीने जिंकलं, तुम्हाला मुक्त व्हायचं, तलवार चालवा, मुक्त व्हा. दुसरा टप्पा आला, ब्रिटिश म्हणाले की आम्ही असं म्हणायचो याची आम्हाला लाज वाटते. आता असं आमचं म्हणणं आहे की आम्ही भारतीयांना स्वातंत्र्य देऊ, पण दिल्यानंतर काय, तुम्ही लायक नाहीत कॉन्स्टिट्यूशनल स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन चालवण्यासाठी. जे संविधानिक जे अनेक संस्था आहेत त्या चालवण्यासाठी तुमच्यामध्ये लायकी नाही भारतीयामध्ये. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य देऊ. म्हणून पहिला टप्पा लॉर्ड रिपननं म्युनिसिपालिटीज, स्थानिक स्वराज्य संस्था ओपन केल्या. म्हणून बघा महात्मा फुले वगैरे आपल्याला त्या ठिकाणी नगरसेवा करतात. नंतर प्रांतांची म्हणजे राज्यांची सत्ता ओपन केली आणि नंतर देशाची. बाबासाहेब सांगतात की ब्रिटिश आता 3ऱ्या टप्प्यामध्ये आले. ब्रिटिशांचं म्हणणं आहे की भारतीय लोक लायक आहेत, भारतीयांना स्वातंत्र्य देऊ, स्वराज्य देऊ, पण आमची अट आहे. ती अट काय होती? ती अट होती की भारताच्या राष्ट्रीय जीवनातील सर्व घटकांना मान्य होईल असं संविधान बनवा, आम्ही स्वातंत्र्य तुमच्या हवाली करू नका. ही ती अट होती. आपण बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 70 कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मागितले. किती? 70. आपल्याला भेटले केवळ 7. 63 बाजूला ठेवावे लागले. का तह जो असतो, तहामध्ये काय असतं, थोडं तुझं थोडं माझं, अशा पद्धतीनं बाबासाहेबांचे अनेक स्टेटमेंट त्यासाठी आहेत
व्हॉल्यूम नंबर 18 पार्ट 3 तुम्ही वाचा, त्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हॉल्यूम 17 पार्ट 3 मध्ये पण भेटतील. तर संविधान काय आहे? तर संविधान तह आहे आपल्यामध्ये त्याच्या झालेला. आपल्या सेफगार्डच्या डिमांड होत्या 70, भेटले फक्त 7. 63 बाजूला ठेवावं लागेल. आता ते 7 संविधानिक प्रावधान आपल्याला भेटले. ते 7 संविधानिक प्रावधान काय संविधानामध्ये? ते 7 संविधानिक संरक्षण प्रावधान म्हणजे रिझर्वेशन इन सर्व्हिस, रिझर्वेशन इन एज्युकेशन, रिझर्वेशन इन पॉलिटिक्स, एक नॅशनल कमिशन, आर्टिकल 17, आर्टिकल 46 असे जवळपास 7 प्लस मायनस आपल्याला याच्यामध्ये भेटले. 63 मात्र आपल्याला बाजूला ठेवावे लागेल. तर ह्या स्थितीला आपण पोहोचलेलो आहोत. या परिप्रेक्षामध्ये आपल्याला आता हा हे बघायचं. तिसरी गोष्ट अशी की ही जे संविधानाला आपण मान्यता दिली, ही मान्यता काय दिली की आमच्या मिनिमम सेफगार्ड तुम्ही मान्य कराल तेव्हा आम्ही याला मान्यता देऊ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हॉल्यूम्स मध्ये तुम्ही वाचा, जवळपास 4 ते 5 पुस्तकामध्ये आणि 9-10 भाषणामध्ये 2 एक्झाम्पल्स रिपीटेड बाबासाहेब सांगतात. पहिलं उदाहरण आहे जे तुम्हाला ॲलिगेशन ऑफ कास्टमध्ये भेटेल, व्हॉट काँग्रेस अँड गांधीमध्ये भेटेल, अनेक ठिकाणी तुम्हाला कास्ट इन इंडियामध्ये भेटेल, व्हॉल्यूम नंबर 12 मध्ये भेटेल. ते उदाहरण काय? आयरिश नावाचा देश आहे आयर्लंड, त्यांच्यावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यांच्यावर पण ते मुक्त झाले. इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी लढाई लढली, क्रांती केली आणि त्यांना स्वराज्य भेटलं. स्वराज्य भेटल्याच्या नंतर आयरिश लोकांकडे 2 त्या राष्ट्रीय जीवनामध्ये गट होते, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांचा. तर बहुसंख्याकांचा लीडर अल्पसंख्याकांच्या लीडरला म्हणाला, वा आता आपण मुक्त झालो, ब्रिटिशांना आपण हकलून लावलं, आता आपला देश चालवायचा आहे, बाग तुझ्या समाजाला कोणते संरक्षण संविधानिक अधिकार पाहिजे. तर त्या अल्पसंख्याकाच्या लीडरनं उत्तर दिलं, डॅम युअर सेफगार्ड्स, वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड बाय यू. तुझे संरक्षण प्रावधान घाल चुलीमध्ये. आम्हाला जसं ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली शासित व्हायचं नव्हतं, तसं आम्हाला तुमच्या देखील शासनाखाली अधिपत्याखाली शासित व्हायचं नाही. बाबासाहेब उदाहरण देताना म्हणतात की ब्राह्मण बनिया क्षत्रियांनो, हिंदुत्वाच्या नावातील बहुसंख्याक म्हणतात, तुम्हाला माझा इशारा आहे, जी भूमिका आयरिश लोकांनी घेतली होती ती मी घेऊ शकतो, पण मी ती घेणार नाही. कारण काय? मला हे राष्ट्र एकसंध ठेवायचं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की मिनिमम कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड 70 आम्हाला द्या. वी आर रेडी टू बी रूल्ड बाय यू. अशी ती लाईन आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि मग याच्यामध्ये केवळ आपल्याला 7 भेटले, 63 बाजूला ठेवावे लागले. ते 63 काय आहेत, कुठे आहेत, त्यासाठी काय लढाई लढायची, हे देखील मला वाटतं या अनुषंगाने बघणं आवश्यक आहे. तर हे 7 अधिकार आपल्याला भयंकर युद्ध केल्याच्या नंतर भेटले. अनेकांचं ते ऐकलं होतं. चौथा मुद्दा की संविधान किंवा ही जी क्रांती आहे रक्ताचा थेंब साकार झाली, तर हे फार फ्रॉम ट्रूथ आहे. असं नाही. संविधानामध्ये आपल्या पूर्वाचं रक्त सांडलेलं आहे. संविधान सभेच्या निवडणुका 3 टप्प्यात झालेल्या आहेत. एक प्राथमिक निवडणूक, नंतर ते आमदार बनणार आणि ते सर्वांचं कॉलेजियम संविधान सभेमध्ये सदस्य निवडून पाठवणार. पण आमदार बनण्यासाठी 2 निवडणुका होत्या, एक प्राथमिक आणि एक फायनल. म्हणजे आधी प्राथमिक निवडणूक, मग आमदार, नंतर संविधान सभेमध्ये सदस्य. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले कॅन्डिडेट उभे केले प्राथमिक निवडणुकीमध्ये. त्यासाठी संविधान सभा आता गठीत होणार आहे. संविधान सभेत जायचंय. आपला काय सांगण्यात आलं? संविधान सभेचे दरवाजे खिडक्या बंद आहेत. बाबासाहेबांचे तावदानं बंद आहेत. तावदान म्हणजे हे तुला आपला हवा येते, हे बंद आहे. एवढंच फक्त सांगितलं. पण मी तुम्हाला पुढे सांगतो, बाबासाहेबांनी उभे केलेल्या कॅन्डिडेटला 32 वेळा भुसकून खून करून टाकला. त्याच्या अंत्यविधीला गेल्याच्या नंतर दगडफेक केली, तिथं 2 जण ठार झाले. असे 7 लोकांचे खून, 8 लोकांचे खून झालेले. पैकी 3 प्रायमरी इलेक्शनला उभ्या संविधान सभेचे खून झालेले. सहजासहजी भेटलेले नाही. हे जे 7 अधिकार आहेत सहजासहजी भेटलेले. ते 7 अधिकाराचे 3 महत्वाचे अधिकार: आरक्षण नोकऱ्यामध्ये, आरक्षण शिक्षणामध्ये, आरक्षण पॉलिटिक्समध्ये. या परिप्रेक्षामध्ये आपल्याला हे आता बघायचं आहे. हे जजमेंट काय? आता आपण जजमेंटवर बोलू. हे बेसिक आपल्या लक्षात आल्याच्या नंतर यांच्या डोक्यात काय चाललंय कोणाच्या? म्हणजे पहिलं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं आयरिश होम रूलचं. सर, दुसरं उदाहरण वारंवार बाबासाहेब रिपीट करतात, ते उदाहरण आहे प्रोफेसर डायसीचं कॉमेंट्स ऑन इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन.
एक डायसे नावाचे संविधानाचे फार मोठे विद्वान होते. त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही शक्तीवर, सार्वभौम शक्ती किंवा आजच्या भाषेमध्ये किती खुर्ची असेल, किती खुर्ची, आमदार, खासदार, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, IAS, IPS, हे जेवढे काही खुर्च्या आहेत, जिथं पावर आहे, सत्ता आहे, त्याच्यावरती दोन प्रकारच्या मर्यादा पडतात. पहिली मर्यादा बाह्य मर्यादा, जी आजच्या अनुषंगाने आपल्यासाठी महत्वाची नाही, पण डायसी मात्र दुसरी मर्यादा सांगतो. ती मर्यादा म्हणजे तो जो खुर्ची धारक आहे, सत्ताधारी आहे, तो कोणत्या संस्कारामध्ये वाढला, कोणत्या धर्मात वाढला, कुठल्या वातावरणात वाढला, ते ठरवतं ती सत्ता कशी वापरायची, तिचं संचलन कसं करायचं, नियंत्रण कसं करायचं. जर तो जातीवादी, धर्मांध अशा वातावरणात वाढला असेल, तर तो सत्तेमध्ये आल्याच्यानंतर त्याचा उपयोग त्याच पद्धतीने करणार, तुमच्या भल्यासाठी करणार नाही. डायसी म्हणतो की लोक प्रश्न विचारतात चुकीचा, की पोप नावाचा ख्रिश्चनांचा जो आहे व्हॅटिकनमध्ये, कॅथलिकांचा, तो फलाने ख्रिश्चन धर्मामध्ये सुधारणा का करत नाही. तो डायसी उत्तर देतो, जो पोप असतो त्याला क्रांतिकारी बनायचं नसतं, आणि जो क्रांतिकारी असतो त्याला पोप बनायची इच्छा असते. आणि तसंच भारतामध्ये जे ब्राह्मणवादी असतो तो काय क्रांतिकारी नसतो, आणि क्रांतिकारी हा ब्राह्मणवादी होत नसतो. हे जे खुर्चीधारक आहेत ते त्यांच्या शक्तीचा उपयोग कसा करतील, तर बाबासाहेबांचं म्हणणं आहे ते त्याचा उपयोग स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी करतील. मनुवादी व्यवस्था आपण म्हणतो, ब्राह्मणिझम म्हणतो, ते अबाधित ठेवण्यासाठी, त्याचं इंटरप्रिटेशन, रिइंटरप्रिटेशन, त्याला याच्यावर सप्लांट करण्यासाठी त्याचा उपयोग करते. हे दुसरं उदाहरण आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि ह्या परिप्रेक्षामध्ये आता आपण जजमेंट बघूया. ते जजमेंट काय आहे, तर पंजाब विधानसभा, पंजाब सरकारने पंजाब शेड्यूल कास्ट अँड बॅकवर्ड कास्ट रिझर्वेशन सर्व्हिसेस ऍक्ट 2006 कायदा पास केला. त्या कायद्यामध्ये 25% एससीला आणि 12% ओबीसीला आरक्षण दिलं. आता ह्या 25%चं 50% आरक्षण 2 जातीला दिलं, वाल्मिकी आणि मजबेशिकला, आणि उर्वरित 50% म्हणजे पंजाबमध्ये एकूण 50 जातीला 50 पैकी 2 जातींना 50% आरक्षण आणि उरलेल्या 48 जातींना 50% आरक्षण, अशा पद्धतीनं एक प्राधान्यक्रम दिला. ह्या कायद्याचा चॅलेंज करण्यात आलं पंजाब हायकोर्टमध्ये. पंजाब हायकोर्ट म्हणलं की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, रिजेक्ट करण्यात आलं. त्या पंजाब हायकोर्टच्या विरोधामध्ये तिथलं जे सरकार आहे, पंजाब सरकार, ते सुप्रीम कोर्टामध्ये अपिलात केलं. आणि अपिलात केल्याच्या नंतर तिथं 3 जज बसले. आता प्रश्न असा होता की EV चिन्नय्या नावाची केस आहे 2005 ची. आंध्र प्रदेश सरकारने देखील असा ते कायदा बनवला होता. त्या कायद्याच्या अपिलामध्ये जेव्हा ही केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्ट म्हणलं की कुठलंही राज्य सरकार शेड्यूल कास्टची लिस्ट जी आहे, आर्टिकल 341, आर्टिकल 16(4) आणि 15(4) याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, कुठल्याही पद्धतीचं वर्गीकरण करू शकत नाही. असं करणं हे असंविधानिक आहे, इल्लीगल आहे. तर हे जे चेन्नईचं जे जजमेंट होतं, हे चेन्नईचं जजमेंट आता येण्यासाठी अडथळा बनलं होतं. हे सर्वात मोठा अडथळा. आणि मग 3 जज बेंच म्हणलं सुप्रीम कोर्टचं की त्या चिन्नईच्या केसमध्ये 5 जज होते, तर याच्यावर आम्ही काही करू शकत नाही, हे मोठ्या कोर्टाकडे रेफर करा, मोठ्या जजेसकडे, मोठ्या बेंचकडे रेफर करा. 5 जजकडे रेफर केलं, तिथून पुढे ते 7 कडे गेलं. कारण 5 जजेसचं जे जजमेंट आहे ते 5 जज समाप्त करू शकत नाही, त्यासाठी त्याच्यापेक्षा मोठी संख्या लागते, ती म्हणजे 7. आणि त्या 7 जजेसकडे गेल्याच्या नंतर त्यांनी हे आजचं जजमेंट 1 ऑगस्टला दिलं. आंध्र प्रदेशमध्ये देखील काय झालं होतं, ही केस चिन्नईची केस जी आहे, EV चिन्नई आहे, ती काय होती, तर त्या ठिकाणी एक कमिशन गठीत केलं होतं, राजू कमिशन, रामचंद्र राजू. आणि त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी माला मादिगामध्ये फरक आहे. अनेक जाती म्हणजे शेड्यूल कास्टच्या जातीचं जे आरक्षण आहे, ठीक आहे, विशिष्ट जाती खाऊन टाकलं, त्यामुळं इतर जातींना मात्र ते आरक्षण भेटत नाही. म्हणून त्यांना भेटायला हवं, यासाठी वर्गीकरण करणं आवश्यक आहे, असं रिकमेंडेशन त्या राजू कमिशनने केलं. आता राजू कमिशननं रिकमेंडेशन केलं 1999-2000ला. त्यावरती आंध्र प्रदेश सरकारनं कायदा बनवला
तो कायदा देखील चॅलेंज झाला आणि त्या चॅलेंज झाल्याच्या नंतर त्याची ईडी चेन्नईचं जे जजमेंट आहे ते आहे. आता हे जे 5 जज बेंच होतं सुप्रीम कोर्टचं, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं फक्त 4 होते. म्हणजे एससी मध्ये आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं का नाही हा मुद्दा आला. या मुद्द्याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं ईडी चेन्नई केसमध्ये. आता हे 5 जज म्हणाले की आमच्या समोर 4 मुद्दे आहेत. मुद्दा तर एकच होता, पण त्यांनी 4 मुद्दे काढले. काय मुद्दे काढले? त्यांचं म्हणणं आहे की इंदिरा सहानी केस 1992 मध्ये सुप्रीम कोर्टने जे बॅकवर्ड कम्युनिटीज ओबीसीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये जे वर्गीकरण केलं ते वर्गीकरण त्यांना लागू आर्टिकल 342 नुसार 340 नुसार 16(4) नुसार 15(4) नुसार. मग 15(4) मध्ये ओबीसीच्या नावासोबत एससी एसटीचं पण नाव जोडलेलं आहे. म्हणजे आपण जर आर्टिकल वाचाल तर आर्टिकल मध्ये काय दिलेलं आहे? ओबीसी अँड एससी अँड एसटी. तर एकीकडे इंदिरा सहानीची केस ओबीसीला लागू आहे वर्गीकरणाची. मग हे 5 जज म्हणतायत मग तुम्ही ही एससी एसटीला का लागू करत नाही? ही विसंगती नव्हे का? तर इंदिरा सहानीच्या केसमध्ये विसंगती दूर करण्याचा प्रयत्न आता लार्जर बेंचने करावा. हा पहिला इश्यू. दुसरा इश्यू, शेड्यूल कास्ट हा एजन्सी वर्ग नाही, होमोजिनियस वर्ग नाही. त्यामध्ये प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट प्राधान्यक्रम आपल्याला देता येतो का नाही हे बघावं. नंबर 3, 16(4) आर्टिकल 16(4) मध्ये राज्य सरकारला अधिकार आहे वर्गीकरणाचा. त्याचा बेसिस काय असला पाहिजे? तो बेसिस अपर्याप्त प्रतिनिधित्व, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन हा असला पाहिजे का नाही? क्वेश्चन मार्क हा इश्यू. आणि चौथा प्रश्न होता की काही जातींना दिलेली प्राधान्यता इतर शेड्यूल कास्ट जातींना बाहेर काढून फेकणार नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि पुढे जर्नल सिंगची केस, नागराजची केस यामध्ये शेड्यूल कास्टला क्रिमिनल लावलं पाहिजे हे जे म्हटलेलं आहे ते आता लागू करण्याची वेळ आली का नाही? हे 4 इश्यू त्यांनी तयार केले. कोणी 5 जज बेंच नवीन तयार केले. इश्यू फक्त एक होता, वर्गीकरण करायचं का नाही. यांनी इश्यू किती काढले? 4. वाद प्रतिवाद झाले सुप्रीम कोर्टामध्ये. आणि जेवढे काही पक्ष भारतामध्ये आहेत, प्रमुख पक्ष काँग्रेस असेल, बीजेपी असेल, समाजवादी पक्ष असेल, त्या सर्वांचं या वर्गीकरणाला मूक समर्थन आहे. क्रिमिनलला मूक समर्थन आहे. कपिल सिब्बल बघा, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारचा वकील असतो सुप्रीम कोर्टामध्ये संविधानानुसार आर्टिकल 76 नुसार. महाराष्ट्र सरकारचा पण एक वकील असतो हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये, ऍडव्होकेट जनरल त्याला म्हणतात. आर्टिकल 176 165 याच्यामध्ये आहे. तर हे जे सरकारचे वकील होते या सरकारच्या वकिलांचं देखील म्हणणं होतं की हो, एससीच्या लोकांना वर्गीकरण करा. एससीच्या लोकांमध्ये काही गट हे रिच झालेत, रिच हरिजन, श्रीमंत हरिजन झालेत, हे श्रीमंत झालेत, यांना याच्यातून तणकड कसं काढून फेकतात शेतातून तसं काढून फेका असं म्हणण्यात आलं. आता इथे 7 जज बसले. त्या 5 जजेसच्या सांगण्यावरून, रेफरन्सवरून पुढे आले. त्या 7 जजेसनी नवीन 4 इश्यू आणले. हे 4 + 4 आता 8 झाले. काय आणले नवीन 4? पहिला, वेदर द सब क्लासिफिकेशन ऑफ रिझर्व क्लासेस इज परमिसिबल अंडर 14, 15, 16. आर्टिकल 14, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 हे संविधानात आहे. याला इक्वॅलिटी कोड म्हणतात. तर वर्गीकरण जे आहे याला ही परवानगी देतं का भारताचं संविधान? शेड्यूल कास्टमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये वर्गीकरणाला समर्थन परवानगी देतं का नाही? हा पहिला प्रश्न. दुसरा, एसटीचे जे लोक आहेत एक जिन्सी आहेत का की एक जिन्सी नाहीत? तिसरा मुद्दा, आर्टिकल 341 आणि हा फार महत्वाचा, वेदर आर्टिकल 341 क्रिएट्स अ होमोजेनस क्लास थ्रू द ऑपरेशन ऑफ डीमिंग फिक्शन. म्हणजे ही जी एक लिगल फिक्शन असतं कायद्याच्या भाषेमध्ये. म्हणजे कुठलीही गोष्ट, म्हणजे आता पैसा जो आहे, पैसा रियालिटी नाही, ती फिक्शन आहे, ती कल्पना आहे. कल्पना आहे पैशामध्ये. काय कल्पना? समजा 10 रुपयाची नोट आपण एखाद्या मागाच्या हातात दिली, तो फाडून फेकेल ना, त्यासाठी काही किंमत नाही त्याची.
हातात केळी दिली तर केळी मात्र खाईल, मटेरियल आहे. तसं कायद्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला फिक्शन करावं लागतं. मग हे डिमिंग फिक्शनला सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे हे आहे का नाही. तर हा जो हल्ला आहे हा हल्ला फार खतरनाक आहे. कारण डिमिंग फिक्शन मानलं नाही तर अनॅलिसिस ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब जे म्हणले होते जातीचं उच्चाटन करायचं, तर शेड्यूल कास्ट काय 1104 जातींचं उच्चाटन आहे एका लिस्टमध्ये आणून ठेवणं. शेड्यूल ट्राईब 770 जातीचं उच्चाटन आहे. ओबीसी काय 4000 जातीचं उच्चाटन. एक आयडेंटिटी दिली कास्ट आयडेंटिटी, त्यामधून गळून पडण्याची येत्या काळामध्ये शक्यता होती. पण यांचं म्हणणं आहे की नाही, ते डिमिंग फिक्शन नाही. हे काय मग, हे फक्त त्यांना फायदा द्यावा म्हणून दिलेली पहिचान आहे. शब्द काय वापरला त्यांनी की यांना फायदा द्यावा म्हणून दिलेली पहिचान आहे. ओनली फॉर द मॅटर ऑफ आयडेंटिफिकेशन, बस एवढंच आहे. फॉर द पर्पज ऑफ बेनिफिट. चौथा मुद्दा, वेदर एनी लिमिट ऑन द स्कोप ऑफ सब क्लासिफिकेशन. ह्याचे वर्गीकरण करायचंय, हे अमर्यादित करायचंय का त्याला काही मर्यादा आपण लावली पाहिजे, हा प्रश्न देखील उपस्थित केला. आता हे जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये 6 जजेसनी हो वर्गीकरण करता येतं, क्रिमिनल लावता येतं आणि सोबत अनेक गोष्टीचा उल्लेख केला जजमेंटमध्ये. एक ऑनरेबल जस्टिस त्रिवेदी जे आहेत त्यांनी मात्र याच्या विरोधामध्ये जजमेंट दिलं. आपले जे चीफ जस्टिस आहेत त्याचे जजमेंट आपण आता बघूया. एक एक पॉईंट आपण बघूया आणि पुढे सांगणार. जजमेंट काय आलं म्हणजे हे जजमेंट आहे पूर्ण. याच्यामध्ये अतिशय लँग्वेज जर आपण बघाल तर शेड्यूल कास्टच्या विरोधामध्ये जी बळबळ असते, बळबळ ती ओकली याच्यामध्ये. एक शब्द तुम्हाला सांगायला गेलो, अँटी दलित, वीड देम आउट, रिच हरिजन, दबंग जाती, फायदेखोर, हे शब्द याच्यामध्ये आहेत. पण केवळ आपण त्याच्यात जजमेंट आपण बघणार आणि पुढे जाणार. जस्टिस चंद्रचूड आणि मिश्रा यांनी कन्क्लुजन काढलं. सर आपल्याला फक्त आता 2च गोष्टी मात्र चर्चेतून माहीत झाल्या अनेक ठिकाणच्या व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून की या जजमेंटमध्ये केवळ 2 गोष्टी, कुठल्या, वर्गीकरण आणि क्रिमिनल. पण एवढंच नाही, यामध्ये आणखी गोष्टी आहेत भरपूर. जजमेंट नंबर 1 चंद्रचूड आणि मिश्राचं काय सांगतात ते, आर्टिकल 14 संविधानाचं वर्गीकरण करण्यासाठी परवानगी देतो. हे वर्गीकरण करत असताना ती जी लिस्ट आहे एसटीची की एक जिन्सी आहे का हिट्रोजेनस आहे, एक जिन्सी नाही, हे बघणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि आमचा डाटा सांगतो की ही एक जिन्सी आहे. नंबर 2, इंदिरा सहानीनं जे ओबीसीला लागू केलं होतं वर्गीकरण, ते केवळ ओबीसी पुरतं मर्यादित नसून एससी एसटीला देखील लागू होतं. नंबर 3, आर्टिकल 341 जी लिस्ट आहे आपली, बनते लिस्ट आहे मध्ये प्रेसिडेंटची लिस्ट, राष्ट्रपती एक लिस्ट जाहीर करतो, त्याला शेड्यूल कास्ट असा म्हणतो. शेड्यूल म्हणजे एक लिस्ट आहे. हे डिमिंग फिक्शन नाही आणि जरी त्याला आपण डिमिंग फिक्शन म्हणलं तरी ते केवळ तुम्हाला फायदा पोहोचवण्यासाठी दिलेलं पैशान. वर्गीकरण केलं तर वर्गीकरण संविधानाला वायलेट करत नाही, ते असंवैधानिक नाही. कारण वर्गीकरणामध्ये आर्टिकल 341(2) नुसार कुठल्या जाती टाकत नाही, ते कुठल्या जाती काढून घेत नाही. म्हणजे आर्टिकल 341(2) काय सांगतं की संसद काय करणार, एससी मध्ये काही जातींना ऍडिशन करू शकतं, काही जातींना बाहेर काढू शकतं. तर हे असे ह्या ठिकाणी वर्गीकरणात होत नाही. वर्गीकरणामध्ये केवळ प्रिफरन्स, प्राधान्यता देण्यात येते. 5वं, चंद्रचूड म्हणतात ऐतिहासिक आणि एम्पिरिकल एव्हिडन्स असं सिद्ध करतं की शेड्यूल कास्ट हिट्रोजेनस आहे आणि म्हणून राज्यांना अधिकार आहे आर्टिकल 15च्या 16च्या याच्यामध्ये याचं उपवर्गीकरण करण्यासाठी. आता हा जो 5वं कन्क्लुजन आहे त्यांचं जस्टिस चंद्रचूडचं की ऐतिहासिक आणि एम्पिरिकल एव्हिडन्स डाटा आम्ही गोळा केला आणि ऐतिहासिक असे पुरावे आहेत
एवढे प्रचंड पुरावे दिले त्यांनी. कुणी? चंद्रचूडनी. एवढे प्रचंड. किती? 3.5 पानं. किती पुरावे दिले एवढ्या जजमेंट मध्ये? पुरावे किती? 3.5 पानं. आणि कन्क्लुजन काय करतो? ऐतिहासिक आणि एम्पेरिकल एव्हिडन्स दाखवतं की षडलोक हा हेटेरोजिनस आहे, होमोजिनस नाही. आणि एम्पेरिकल एव्हिडन्स किती सर? 3.5 पानं. फक्त 3.5 पानं. पेज नंबर 97, 98, 99. म्हणजे एवढा जोक ह्या लोकांना लावला. मोदीची गोष्ट बघा. म्हणजे काय? हे आधी ठरवलंय की हे हेटेरोजिनस आहेत आणि नंतर मग ते गोळा करायचं काम केलं. आता गोळा करताना एवढा स्टडी झालीच नाही. भेटले फक्त 3.5 पेजेस पुरतं त्यांना पुरावे भेटले आणि त्यावरती ते त्यांनी कन्क्लुजन काढलं की यू आर नॉट अ हेटेरोजिनस. यावरती मला वाटतं एक भाष्य करून पुढे जावं. सावरकर, हिंदू महासभा, भालाकर भोपटकर याचा आरोप होता आपल्या चळवळीत. 1927 ला आपण बघितला तो काळ. महाराष्ट्र क्रांतीच्या वेळेस त्यावेळेस अस्पृश्यामध्ये महार मातंगासोबत जेवण करत नाही, आंतरजातीय भोजन करत नाही, आंतरजातीय विवाह करत नाही, त्यांना कमी लेखतो. तर डॉक्टर आंबेडकर, तुम्ही तुमच्या जातीचं बघा, तुमच्यामध्ये तुम्ही त्यांना एक संध माना, इक्वल माना, नंतर आमच्यासोबत भांडा, आमच्याकडे हक्क मागा, असं तेव्हा ते म्हणायचे की तुमच्यात बघा आणि मग आमच्याकडे भांडण मागा. ती जी लाईन ऑफ थिंकिंग आहे ना सर, ती लाईन ऑफ थिंकिंग काय केली आता आपल्याला कॉन्स्टिट्युशनल मॅटर म्हणतात. तीच लाईन ऑफ थिंकिंग भालाकार, भोपटकर वगैरे वगैरे लोकांची जी लाईन ऑफ थिंकिंग आहे, ती लाईन ऑफ थिंकिंग त्यांनी इथं ओढून जाऊन आणली की तुमच्यात तुम्ही हे करत नाहीत. आता मला सांगा, बाबासाहेब नंतर म्हणले होते, एक रावबहादूर सकट होते आणि श्रीमंत बाटेंचं नाव आपण ऐकलं असेल, पुण्यातले व्यक्ती. ते काय करायचे? महार कास्टच्या विरोधामध्ये मातंग चर्मकारांची एक टीम घेऊन लढाई लढायची. आणि ज्यांना मला तुम्ही काय मागायचं? बाबासाहेब म्हणले, अरे आमची लढाई ब्राह्मणासोबत आहे, अनुवादासोबत आहे, आमची लढाई अगेन्स्ट सिव्हिलायझेशन आहे, तुमच्यासोबत लढाई नाही आमची. आणि तुम्हाला कम्पेअर करायचं तर आमच्यासोबत काय करा, आमच्याकडे काय आहे? तुमचं कम्पेअर जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या शासकाला तुमचं कम्पॅरिझन करा ब्राह्मण क्षत्रियाच्या सोबत. आमच्यासोबत कम्पॅरिझन करून काय फायदा? आणि मुद्लामध्ये आम्हालाच ते अडथळा आहेत तर आम्ही तुम्हाला अडथळा कसं बोलू? उलट बाबासाहेब अनेक पुरावे दाखवणार ह्या ठिकाणंतर. पण एक लक्षात ठेवा, ही सावरकरची, हिंदू महासभेची भूमिका, भोपटकरची भूमिका ही ह्या ठिकाणी अंडर करंट आपल्याला दिसते. आणि आपले जे मंडल साहेब आहेत पत्रकार, त्यांनी सांगितलं देखील की चंद्रचूड फॅमिली पेशव्यांची सरदार राहिलेली फॅमिली. चंद्रचूड फॅमिली जी आहे ही पेशवायांची सरदार राहिलेली फॅमिली. म्हणून बघा ते भोपटकर वगैरे पुण्यातून त्याचे येतात. 6वा मुद्दा, हे जे उपवर्गीकरण व्हायचंय ते तर्कशुद्ध तत्वावरती व्हायला पाहिजे. आणि तो तर्कशुद्ध तत्व काय आहे? ते तर्कशुद्ध तत्व म्हणजे आरक्षणाचा बेसिस हा अपर्याप्त प्रतिनिधित्व असला पाहिजे, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन. हे जर चंद्रचूड. आता आपले जस्टिस बी आर गवई साहेब काय म्हणतात? त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी 8 पॉइंट कन्क्लुजन सांगितले जजमेंटमध्ये. पहिलं, ईव्ही चेन्नईचं जजमेंट ओव्हररूल, ते काही आता लागू होणार नाही, त्याला आम्ही समाप्त करतो. नंबर 2, वर्गीकरण व्हायला पाहिजे. नंबर 3, राज्याला ही गोष्ट सिद्ध करावी लागेल की ज्या वर्गासाठी वर्गीकरण करायचे ते अपर्याप्त प्रतिनिधित्व त्यांचं आहे. नंबर 4, हे करत असताना तुम्हाला डाटा द्यावा लागणार. नंबर 5, 100% जागा एकाच वर्गीकरणाला असं जमणार नाही. नंबर 6, वर्गीकरणाला परवानगी तेव्हाच जेव्हा आरक्षण हे मोठा जो वर्ग उरलेला आहे त्याला देखील उपलब्ध असेल. नंबर 7, एम नागराज 2006 ची केस, जर्नल सिंग 2018 ची केस आणि दाविंदर सिंगची केस 2020 ची. याच्यामध्ये क्रिमिनल लावा असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. हे करेक्ट पोझिशन इन लॉ आहे, त्यांना लावलं पाहिजे क्रिमिनल. आणि 8, हा क्रिमिनल क्रायटेरिया ओबीसीच्या क्रायटेरियापेक्षा वेगळा असू शकतो. जस्टिस विक्रमनाथ, जस्टिस सतीशचंद्र मिश्राचं देखील सेम टू सेम जजमेंट आहे. आता जस्टिस पंकज बिथल जो होता, याचं 54 पाना जजमेंट हे आपण बघूया. 3 ते 4 पॉइंट त्या ठिकाणी सांगितलं. पहिला पॉइंट जस्टिस बिथल म्हणतो, सर
आरक्षणावरतीच नव्यानं फ्रेश लुक व्हावा, जोपर्यंत दुसरी पद्धत काढण्यात येत नाही तोपर्यंत आरक्षण चालू ठेवावं. मी असं म्हणत नाही की बिल्डिंग आरक्षणाची पाडून नवीन बिल्डिंग बांधा असं तो म्हणाला. नंबर 2, ही जी कॉन्स्टिट्यूशन रेझिम आहे, कास्ट सिस्टीम, त्याचं म्हणणं आहे की रिझर्वेशन जाती व्यवस्था टिकवतं आणि म्हणून एससी एसटी ओबीसीला याच्यापेक्षा दुसरा काहीतरी निकष लावून आरक्षण देण्यात यावं आणि आरक्षणामध्ये ग्रामीण आणि शहरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं निकष लावण्यात येईल. ग्रामीण शहरी एक नवीन वाद त्यांनी निर्माण केला. नंबर 3, रिझर्वेशन हे केवळ एका पिढीपुरतं मर्यादित असतं, ओनली 1 जनरेशन. सेकंड जनरेशनला त्याची उपलब्धता नसली पाहिजे, हे जजमेंट आहे. नंबर 4, पिरियॉडिकल एक्सरसाइज म्हणजे 3 वर्षाला, 2 वर्षाला, 5 वर्षाला अशी एक तुम्ही हे करा, डाटा गोळा करा की किती लोक त्या आरक्षणामध्ये क्रिमिनलमध्ये आले आणि त्याची क्रिमिनलची लिस्ट तयार करा आणि त्याला दरवर्षी किंवा दर 3 वर्षाला त्या आरक्षणातून बाहेर काढा. आणि 5, वर्गीकरण संविधानिक आहे. अशा पद्धतीने ह्या मिथलने देखील यामध्ये गोष्टी सांगितल्या. जस्टिस त्रिवेदींनी या सर्वांचा विरोध केला, ते जजमेंट आपण बघूया. पण तत्पूर्वी आपलं जे म्हणणं आहे यावरती आपले जे आक्षेप आहेत, म्हणजे जजमेंट आपल्या लक्षात आलं असेल मला वाटतं. भाषा थोडीशी जड जाईल तर आपण प्रश्न उत्तर घेऊया किंवा आणखीन तुम्ही कोणाची व्याख्यान ऐका, तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊन जाईल. आता याच्यावरती आपले काही जनरल आक्षेप आहे. ठीक आहे. पहिला मुद्दा असा होता की दाविंदर सिंगच्या केसमध्ये मूळ मुद्दा वर्गीकरणाचा होता, क्रिमिलेअरचा मुद्दा नव्हता. मग क्रिमिलेअरचा मुद्दा यांनी मनात घुसवला कशामुळे? पहिली गोष्ट. दुसरा आपला आक्षेप आहे की शेड्यूल ट्राईब जे आहे याच्यामध्ये पार्टीच नव्हतं. दाविंदर सिंगची केस फक्त शेड्यूल कास्टला लागू होती, तर शेड्यूल ट्राईबला देखील एससी सारखं वर्गीकरण लागू करा, एससी सारखी क्रिमिनल लागू करा, अशा पद्धतीनं शेड्यूल ट्राईबला देखील यामध्ये विनाकारण घुसळण्यात आलं. नंबर 3, वर्गीकरण होत नाही कशानं? कुठलाही कायदा वाचायचं एक इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट नावाचा विषय. कायदा कसा वाचावा, सदन कसं वाचावं, याचा प्रायमरी रूल आहे, पहिला रूल आहे. जसं आहे तसं वाचायचं, मनानं काही घुसरायचं, त्याला लिटरल रूल म्हणतात. मग लिटरल रूल जो आहे त्या लिटरल रूलनं संविधान वाचलं तर वर्गीकरणच होत नाही. आणि म्हणून वर्गीकरण होत नाही हे बघून त्यांनी काय केलं, हेट्रोजेनिटी आणि होमोजेनिटीचा मुद्दा त्या ठिकाणी आणला. आणि हा मुद्द्याला आधार बनवून हा जर सिद्ध झाला तर वर्गीकरण सिद्ध होतो. आणि मुळामध्ये एससी होमोजेनस हेट्रोजेनस हा प्रश्नच नाहीये. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे अनटचॅबिलिटीचा. एससीच्या जातींचं वर्गीकरण का करण्यात आलं एससी मध्ये लिस्टमध्ये? याचे 10 क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेले होते. ते 10 क्रायटेरिया आपण बघूया. चौथा आपला आक्षेप आहे की इम्पेरिकल एव्हिडन्स ते मागतायत राज्य सरकारांनी वर्गीकरण करावं, क्रिमिनल लागू करावं. कधी? डाटा आल्याच्या नंतर. पण डाटा यायच्या आधीच यांनी निर्णय देऊन टाकण्याची व्हायला पाहिजे. म्हणजे त्या बैलगाडीला बैलाच्या आधी गाडी जोडायची, गाडीच्या मागे बैल जोडायचा, अशा पद्धतीने काहीतरी या ठिकाणी खुराफात त्यांनी केलेली दिसते. टाटा त्यांचं जजमेंट कसं? टाटाच्या नावावरती 3.5 पेजेसचा जोक मिस्टर चंद्रचूड यामध्ये केलेला आहे. 6वा मुद्दा असा, वर्गीकरणाचा निकष त्यांनी सांगितलं की इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन. इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मुद्दामध्ये आरक्षण देताना 16च्या मध्ये काय दिलंय? दोज हू आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड. म्हणजे ऑलरेडी आरक्षण जे आपल्याला भेटलं ते कशावर भेटलेलं आहे की एससी एसटी ओबीसी यांचं जर अपर्याप्त प्रतिनिधित्व असेल कशामध्ये? शासन प्रशासनामध्ये, तर यांना देण्यात कुठलाही अडथळा नाही. हा जर निकष उचलला आणि उलटा करून इथं लावला, म्हणजे ॲडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशनला इनॲडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशन असं नवीन काहीतरी तयार करून वर्गीकरणाला त्यांनी काय दिलं? एक टेकू दिलेला आपल्याला दिसतो. झाडाला लागले कानवले आणि वडाला लागली गुळवणी, अशी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये.
त्या पद्धतीचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं दिसतं. जर शेड्यूल कास्ट होमोजेनस नाही हेट्रोजेनस आहे ही सबब जर हे लॉजिक जर लावलं आपल्याला तर हे लॉजिक जनरल सीटला पण लागू होतं. कारण जनरल सीट्स देखील ओपन टू ऑल. जनरल जी कॅटेगरी आहे ही देखील होमोजेनस नाही हेट्रोजेनस आहे. अंबानीच्या मुलांनी ठरवलं की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची एक्झाम देतो आणि एक आपला ग्रामीण भागातला एखादा जनरल मराठा ठरवलं कोण कोण ते जिंकणार लढाई तो जिंकणार ना. जास्त रिसोर्सेस आहेत जास्त त्यामुळे अभ्यास करण्यासाठी त्याला उपलब्ध रिसोर्स असल्यामुळे जनरलमध्ये ईडब्ल्यूएस मध्ये देखील लागू शकतं सर. म्हणजे वर्गीकरणाचा मुद्दा जर तुम्ही लॉजिकली लावला आम्हाला होमोजिनिटी हिट्रोजिनिटी म्हणून एकजिन्सीपणा नाही म्हणून तर हा लॉजिकली त्यांना पण लागू होतो. हा लॉजिकली जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ज्याला म्हणतो आपण दिव्यांग असेल महिला असतील यांना जे लागू रिझर्वेशन आहे ते देखील होमोजेनस नाहीत ना सर. त्यांच्यामध्ये देखील हे लागू होऊ शकतो. म्हणजे हे जे लॉजिक त्याने ड्रॉ केलं हे लॉजिक कुठं जाऊन थांबणार हा आपला प्रश्न सुप्रीम कोर्ट आहे. आठवा की क्रिमिलियर क्रायटेरिया एससीला लावावा ओबीसी पेक्षा वेगळा असला पाहिजे. पण तो काय असला पाहिजे यावरती सुप्रीम कोर्ट मौन बाळगलेलं आहे. कमालीचं मौन आहे. याच्यावरती कुठलंही भाष्य नाही. फक्त एक लाईन लिहिली ओबीसी पेक्षा वेगळं असावं पण ते काय असावं ते सांगितलेलं नाही. यामध्ये जस्टिस बिथलचं जे जजमेंट आहे ते मात्र अतिशय आक्षेपार्ह आहे. तो आरक्षण समाप्त करा असं सरळ न म्हणता आडवळणानं म्हणतो. बिल्डिंग पाडली पाहिजे आरक्षणाची अशी चिथावणीपर भाषा याच्यामध्ये वापरली. पिरियडिक चेकिंग करा ग्रामीण शहरी भेद करा. एवढंच नाही तर तो काय म्हणतो पेज नंबर 46 वाचायच्यामध्ये की मी जर काही नवीन गोष्ट सुचवावी तर लोक मला म्हणतील अँटी दलित. तर मी अँटी दलित आहे असं समजून मी नवीन काही गोष्टी सुचवतो. तो म्हणतो मित्र की मी अँटी दलित आहे. नंबर 13 आरक्षणामुळे जातीवाद वाढतो. जस्टिस मित्र काय म्हणतोय आरक्षणामुळे इम्प्लिमेंट एक्झिक्युशन ऑफ रिझर्वेशन हे काय करतं जातीवाद वाढवतं असं या ठिकाणी तो म्हणतो. त्यानंतर वर्ण व्यवस्था विरुद्ध जाती व्यवस्था असं एक नवीनच टूम हे जस्टिस मित्रनं काढली याच्यामध्ये. वर्ण वेगळा जात वेगळी स्कंद पुराण भगवद्गीता कुठले कुठले आणखी पुराण याचं उदाहरण जस्टिस मित्र देतो आणि सांगतो की जाती हे विकृत रूप आहे आणि विकृत रूपाला आरक्षणाला काय दिलं वर्णव्यवस्था चांगली आहे. वर्णव्यवस्था खूप चांगली आहे पण आज वर्णव्यवस्था राहिलेली नाही असं मिथर म्हणतोय. ही भयानक म्हणजे चंद्रचूडपेक्षा गवईंच्या क्रिमिनलपेक्षा हे जस्टिस मिथलचं जे 55 पानाचं जजमेंट आहे हे अतिशय खतरनाक आहे. तो पुढे काय म्हणतो तो म्हणतो की ही मनुवादी सिस्टीम आहे ज्याला तुम्ही म्हणता आमची मनुवादी सिस्टीम जाती व्यवस्थेची. तर आमची जर मनुवादी सिस्टीम आहे तर तुमचं रिझर्वेशन मनुवादी सिस्टीम टिकवते. म्हणजे जाती व्यवस्था मनुवादी आहे तर रिझर्वेशन काय करतंय मनुवाद टिकवत आहे. मग तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं. अशा पद्धतीने गिमिक्स ज्याला आपण म्हणतो तसं तो करतो. याच्यामध्ये आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी 2 खोट्या गोष्टी बोलल्या. मग जस्टिसचं खोटं बोलणं ज्याला आपण न्यायमूर्ती म्हणतो ही अतिशय निंदास्पद गोष्ट आहे. परंतु या जजमेंटमध्ये आपल्याला 2 गोष्टी खोट्या आढळल्या. पहिली गोष्ट खोटी काय बोलली जस्टिस चंद्रचूडचं म्हणणं आहे की शेड्यूल कास्ट ओळखायचा कसा. शेड्यूल कास्ट कोण आहे त्याची क्रायटेरिया काय ज्याला डिप्रेस कास्ट म्हणायच्या अगोदर हा जो क्रायटेरिया आला मिस्टर हटनला आणला तो 1932 ला आफ्टर नोट कमिटी. हटन नावाचे ब्रिटिश अधिकारी होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण व्हॉल्यूम 7 वाचा होल्स अनटचेबल्स व्हॉल्यूम 7 पेज नंबर 313 वरती बाबासाहेब सांगतात की डिप्रेस क्लासेस ओळखायचे 10 पॉइंट क्रायटेरिया 1910 ला आलेला आहे 1932 ला नाही. 1910 ला आलेला क्रायटेरिया काय होता हुई शेड्यूल कास्ट. तर क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो काय होता ते. नंबर 1 डिनाय सुप्रीमसी ऑफ ब्राह्मण.
ब्राह्मणांचं सुप्रीमसी मान्य करत नाही. नंबर 2, डू नॉट रिसीव्ह मंत्र फ्रॉम द ब्राह्मण or the recognized Hindu guru. Number 3, deny the authority of Vedas. Number 4, do not worship the Hindu gods. Number 5, are not served by good Brahmin. Number 6, have no Brahmin priest at all. 7, they are denied the access to the interior of Hindu temples. 8, cause pollution विटाळ होतो बाय टच किंवा काही विशिष्ट अंतरावर आल्याच्या नंतर. 9, आपले बरी देर डेड इट बीफ अँड नो रेफरन्स टू काउ. हे 10 क्रायटेरिया होते. 10 पैकी 6 क्रायटेरिया अनटचेबल सोडवण्यासाठी लावण्यात आले होते 1910 डिफरन्स क्लासेस. पण हा सांगतोय चंद्रचूड की हे हटन आणलं. हटन जे क्रायटेरिया आणला तो क्रायटेरिया ह्या क्रायटेरियावरतीच आधारित होता. पण हे मात्र लपवलं. कारण काय, यामध्ये जे क्रायटेरिया आहे त्यामध्ये बघा तुम्ही डिनाय द सुप्रीमसी ब्राह्मण शब्द आला. डू नॉट रिसीव्ह मंत्र फ्रॉम ब्राह्मण, अथॉरिटी ऑफ वेदाला नकारतात असे लोक शेड्यूल कास्ट म्हणून आहेत असं ओळखण्यात यावं. हे पहिलं खोटं. आणि दुसरं खोटं हे बोलतात बाबासाहेबांचे जे वाक्य आहे ते वाक्य ते विकृत करतात. काय वाक्य विकृत केलं, आणि ह्या ठिकाणी एससी एक जिन्सी का भिन्न जिन्सी आहे हे ठरतं. ते काय कोटेशन दिलं त्यांनी, त्याचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1932-31 ला लोथेन कमिटी समोर जे सांगण्यात आलं, जी चर्चा केली की शेड्यूल कास्ट कोण आहे, तर बाबासाहेब म्हणतात की नोशन जे आहे किंवा मानसिकता अंडरलाईन द स्टँडर्ड्स ते म्हणजेच शेड्यूल कास्ट. म्हणजे दिस इंडिकेट्स डिप्रेस क्लासेस वर आयडेंटिफाइड बेस्ड ऑन द नोशन ऑफ अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी मटेरियल मध्ये आहे म्हणजे असे आसपास असं नसताना देखील आवश्यक आहे. उदाहरणार्थ थोडं अवघड जाईल नोशन समजण्यासाठी. ट्रेनमध्ये जाताना, बसमध्ये जाताना एक ब्राह्मण पुरोहित एक अस्पृश्य लोक बसतात सोबत. त्या ठिकाणी काय होत नाही, त्या ठिकाणी मजबुरी असल्याची. पण जसे उतरून बाहेर जातात त्यावेळेस तो सचल स्नान करतो, प्रायश्चित्त घेतो. आलं लक्षात. बर जोपर्यंत ट्रेनमध्ये आहे तोपर्यंत मटेरियल उठायला नसेल, डायरेक्टली उठायला नसेल, पण नोशन मात्र डोक्यात आहे की हा माझ्या बाजूला बसलेला जोपर्यंत बोलत नाही, जोपर्यंत सांगत नाही, आयडेंटिफाय होत नाही, तोपर्यंत आपण डोक्यामध्ये नोशन असतं की हा अस्पृश्य आहे का, हा शूद्र आहे, क्षत्रिय आहे का, काय कोण आहे. म्हणून नोशनचा मुद्दा ह्या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केला की नोशनच किंवा अनटचेबिलिटीचा क्रायटेरिया आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचं कुठंही म्हणले नाही. बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं, बाबासाहेब म्हणाले की नोशन असो का मटेरियल रियालिटी असो, हे कुठल्याही पद्धतीचा याचा प्रभाव पडत नाही जे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड द्यायचे ते आहे. कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्डचा एकच क्रायटेरिया बाबासाहेब सांगतात की शेड्यूल कास्ट ही हिंदू धर्माचा भाग नाही, हिंदू धर्माचा उपविभाग नाही, ते स्वतंत्र आणि ठळक घटक आहे आणि त्यामुळं त्यांना संविधानिक संरक्षण प्रावधानाची गरज आहे. आवश्यक बेनिफिट आहे की मला वाटतं मी परत एकदा रिपीट करणं आवश्यक आहे. परंतु रिझर्वेशन बेनिफिट नसून रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशनल सेफ्गार्ड आहे. रिझर्वेशन हा फायदा नाही, की तुम्हाला दिलेली खैरात नाही. रिझर्वेशन हा राईट पण नाही, अधिकार पण नाही. आर्यनशन क्लासमध्ये बाबासाहेबांनी ते लास्टडेचं पत्र छापलेलं आहे, कार्ल मार्क्सचे मित्र. तो काय म्हणतो, कार्ल मार्क्सचा मित्र, कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन्स आर ऑफ नॉट राईट बट दे आर ऑफ राईट. संविधानिक प्रश्न अधिकाराचे नसतात सर, ते शक्तीचे स्रोत असतात. म्हणून आरक्षण हा अधिकार नाही, आरक्षण फायदा नाही, आरक्षण कुपडी नाही. आरक्षण फुले शाहू आंबेडकरांच्या परिभाषेत बोलायचं असल्यास हे संविधानिक संरक्षण प्रावधान आहे. संविधानिक संरक्षण प्रावधान, संविधानिक संरक्षण प्रावधान. आणि बाबासाहेबांच्या आपण व्हॉल्यूम्स मध्ये देखील ती शब्दावली टर्मिनॉलॉजी आपण बघू शकतो. आरक्षणाची व्याख्या मला वाटतं मी सांगितलं आपल्या समोर. आरक्षण म्हणजे काय, इट इज अ कंट्रोल ओव्हर गव्हर्निंग क्लास, ट्रायबल, ब्राह्मण, बली आणि क्षत्रिय. तिसरा फार महत्वपूर्ण मुद्दा मला वाटतो तो अधोरेखित करावा, म्हणजे आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येण्यासाठी एक फायदा आहे. त्यानंतर आरक्षण काय आणखी क्लिअर होऊन जाईल.
प्रौढ मताचा अधिकार बाबासाहेब सांगतात इतर देशामध्ये खूप झाला तिथल्या शासक वर्गाला खेचून काढण्यासाठी आणि तिथला जो गुलाम वर्ग खालचा वर्ग आहे तो शासक बनण्यापासून अडल्ट फ्रँचाईज वोटिंगचा अधिकार मदतगार साबित होऊ शकतो. पण भारतामध्ये प्रौढ मताचा अधिकार हा इथल्या SC ST OBC साठी प्रभाव शून्य आहे. मी परत रिपीट करतो. प्रौढ मताचा अधिकार वोटिंगचा राईट आपल्याला भेटलेला मताचा अधिकार हा SC ST OBC साठी प्रभाव शून्य आहे. कारण काय बाबासाहेब सांगतात की आम्हाला सिद्ध करावं लागेल की भारताचा सत्ताधारी वर्ग ब्राह्मण बन्या क्षत्रिय एवढा घातकी दुष्ट आणि क्रूर आहे की त्याला प्रौढ मताच्या अधिकाराने शक्तीने नमवता येणार नाही. आणि म्हणून प्रौढ मताच्या अधिकाराच्या पलीकडला अधिकार आरक्षण आहे. प्रौढ मताच्या अधिकाराच्या पलीकडे म्हणजे मला जर म्हणलं तुला बोर्ड मताचा अधिकार पाहिजे आरक्षण पाहिजे मी मला आरक्षण पाहिजे प्रौढ मताधिकार खेळा पाहतो. म्हणजे बाबासाहेब शब्दामध्ये काय आहे प्रौढ मताचा अधिकार इतर देशावरती शासक वर्गावर नियंत्रण ठेवण्यास पुरेसा आहे पण भारतामध्ये तो प्रभाव पाडू शकत नाही. आणि म्हणून प्रौढ मताच्या अधिकाराचा पलीकडला अधिकार रिझर्वेशन पाहिजे. कसं 100 जागा आहेत 100 जागांपैकी 15 आहे आमचे 100 जागा खासदारकाच्या 15 खासदार आमचे बघ त्याचं आम्ही काही पण करू. लक्षात आलं. समजा यांच्या भाषेमध्ये बोलायला गेलं भारत माता आहे भारत मातेने 20 भाकरी केल्या 100 भाकरी केल्या 15 भाकरी आमच्या टोपल्या टाका आम्ही त्या खाऊ त्या कुत्र्याला घालू. आज साधं सरळ गणित आहे. आणि म्हणून आरक्षण हे प्रौढ मताच्या अधिकाराच्या पलीकडला अधिकार आहे. आरक्षण हे कंट्रोल आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि पर्पज आणि गॅरंटी देखील आपण त्या ठिकाणी बघितली. एक सर्वात महत्वाचा मुद्दा आणखी मला वाटतं अधोरेखित करावा. सुप्रीम कोर्ट निर्णय देतं म्हणजे फायनल आहे आणि न्यायपूर्णच आहे ही डोक्यातली मिसकन्सेप्शन काढली पाहिजे. ते इलॉजिकल असू शकतं. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. बेरुबरी केस होती 1960 ची. त्या बेरुबरी केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणालं संविधानाची उद्देशिका संविधानाचा भागच नाही. म्हणजे जी संविधानाची प्रस्तावना आपण वाचतो ना रोज शाळेमध्ये आपल्या फुले आंबेडकर कार्यक्रमामध्ये सुप्रीम कोर्ट मधलं हे सर्व पुस्तक संविधान आहे पण त्याची पान आहे का कुठलं प्रास्ताविका संविधानाची ती प्रास्ताविका ह्या संविधानाचा भागच नाही असं कोण म्हटलं सुप्रीम कोर्ट 1960 ला बेरुबरी केसमध्ये. केशवानंद भारती केस उजळली 1973 ला आणि त्या केसमध्ये जस्टिस सिकरी साहेब म्हणाले की नाही तीच उद्देशिका संविधानाचा भाग आहे. आता संविधानाचा भाग नाही असं म्हणणारा तो कोण होता जस्टिस त्याचं नाव होतं गजेंद्र गडकर पुण्याचा भाग. तो काय म्हणाला हे तुमच्या संविधानाचा भाग नाही पण आपल्याला 73 उजवावं लागलं. म्हणजे याचा अर्थ कळाला कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क मध्ये 1950 ते 1973 असे 23 वर्ष भारतीयाची संविधानाची उद्देशिका ह्या संविधानाचा भाग मानण्यात येत नव्हती. 23 वर्ष ते बदललं का नाही. किंवा सुप्रीम कोर्ट जस्टिस फार एकदमच न्यायमूर्ती बरोबर देवताच आहेत प्रत्यक्ष अशातलाही भाग नाही. त्यांचं जजमेंट देखील अन्याय करणारं इलॉजिकल असू शकतं ही देखील गोष्ट मला त्या ठिकाणी आवश्यक. 6वा मुद्दा असा सर्वांची स्टार्टिंग लाईन हे शेड्यूल कास्टची एकच आहे. 1930 ऑर्डर घ्या. शेड्यूल कास्टला जे आरक्षण भेटलं ते 1943 ला भेटलं. 1943 ला 8.33 8.33 9% आपलं रिझर्वेशन भेटलेलं आहे. ते कोणाला भेटलं होतं सर्व शेड्यूल कास्टच्या जातींना. मग आज काही जातींचा आपला आक्षेप आहे की तुम्ही सगळं खाऊन टाकलं आणि मागे राहिलो. तर मग 43 ते 2024 किती वर्ष आले 80-81 वर्ष हे काय करत होते मग. म्हणजे केवळ आपण एकसंध राहिलं पाहिजे. आपला लहान भाऊ आहे म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजेत. मला वाटतं त्या याच्यामध्ये फंदात पडण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्यामध्ये भातृभाव असावा पण फाजील भातृभाव नसावा. आपण पण दाखवलं पाहिजे की मुळामध्ये काही विशिष्ट जातींची प्रगती का झाली पण आरक्षण घेतलं प्रगती झाली का सर आपली नाही. आरक्षणासोबत आपण बौद्ध मत स्वीकारला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला फुले शाह बाबासाहेब स्वीकारले
बाबासाहेब आदर्श मानल्यामुळे आपण शिक्षण घ्यायला लागलो, किडूक मिडूक विकून आपण MA PhD झालो, यामुळे पुढे गेलो आपण त्या धक्यानुसार गोष्टीमध्ये आदर्शामध्ये किस्मतही पडलो आणि म्हणून प्रगती झालेली आहे. स्टार्टिंग लाईन सर्व शेड्यूल कास्ट जातींना, शेड्यूल ट्राईबला एकच आहे. काही पुढे गेले, काही मागे राहिले. याचं कारण बाबासाहेब सांगतात व्हॉल्यूम नंबर 9 मध्ये रिझर्वेशन इन सर्व्हिस हे चॅप्टर तुम्ही वाचा. अंडर द प्रोडक्ट गांधी. बाबासाहेब आरक्षणाचा फायदा, आरक्षणाचं सेफगार्ड तेव्हाच लागू होईल जेव्हा यांना एज्युकेशन भेटेल, हायर एज्युकेशन भेटेल. म्हणजे सेफगार्ड लागू व्हायची पूर्व अट आहे शिक्षण. आणि शिक्षण देणं कोण आहे हातामध्ये सर? सगळे संस्था चालक कोण आहेत? UGC कोण चालवतं? हे सर्व गोष्टी आपण बघणं आवश्यक आहे ना. तुम्हाला आरक्षण दिलं, तुम्हाला स्कॉलरशिप दिली नाही, तुम्ही शिकले, याला जबाबदारी जात आहे मूलवर्गीकरण. तर हे अशा पद्धतीचं लॉजिक मला वाटतं इलॉजिकल आहे. तर हे भांडण का? हे भांडण आजचं नाही, हे फार जुनं भांडण आहे. याचे पुरावे देखील आपल्याला सापडतील. वॉल नंबर 18 जर आपण बघितला, आपण पोटेपणाचा आरोप निराधार, हे 1927 भांडण आहे. काय बघा, वास्तविक पाहता महाराष्ट्र जातीच शैक्षणिक दृष्ट्या आणि संपत्तीच्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत. मुंबई तर चांभार ढोर जातीतील काही गृहस्थ इन्कम टॅक्स भरू शकतात, एवढे श्रीमंत आहेत. त्यांनी आमच्या उन्नतीसाठी काय केलं का हा सवाल. उलट पक्ष आम्ही जे काढल्यात सोलापूरमध्ये, नाशिकमध्ये, जळगावमध्ये, त्या ठिकाणी आम्ही सर्व शेड्यूल कास्ट जातींना एंट्री दिलेली आहे. बाबासाहेबांनी चळवळ चालली होती, आणखी माग विद्यार्थी त्या गृहामध्ये पाठवा. पण हे तुम्ही काय करता? नजरअंदाज करता. मुंबईमध्ये मिस्टर निकाळजी नावाच्या महाजातीच्या गृहस्थाला मी आमदार बनवलं, कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक बनवलं. पण त्याच्या हातून आमची उन्नती होत नव्हती हे बघताना मी चांभार जातीतला क्रिकेटपटू बाळूंची नियुक्ती केली सरकारतर्फे. मी स्वतः मांग जातीशी रोटी बेटी व्यवहार करायला तयार आहे. अशी स्थिती असताना महार मांगांना तेढका असावी समजत नाही. मी स्वतः माझ्या घरी बांगाचा एक मुलगा पोटच्या पोराप्रमाणे पाळला आहे बाबासाहेब. आणि पुढे अनेक गोष्टी याच्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत झगडा करण्यापेक्षा आमच्यासोबत कंपॅरिझन करा, आमच्यासोबत कंपॅरिझन करण्यापेक्षा. म्हणून ही जी लढाई आहे ही आजची नाहीये, ही 27 पासून आहे. ह्या लढाईच्या पाठीमागे कोण असेल तर हे हिंदू महासभा संघ, अनेक तत्सम त्यांचं नाव पण घेण्याची आवश्यकता मला वाटते या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये हे जे झगडा आहे हा झगडा आता नव्यानं कॉन्स्टिट्यूशन फ्रेम मध्ये येत असताना आपल्याला दिसतो. 7 मुद्दा डाटा गोळा करा सांगितलं. आता हे सांगितलं, आपला मुद्दा असा आहे की डाटा गोळा करण्यासाठी राज्य सरकार जे कमिशन नियुक्त करेल त्यामध्ये आपले प्रतिनिधी असले पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जजमेंट आलं हे लागू होणार. आता क्रिमिनल ते म्हणाले लागू करणार नाही, पण तोंडी आश्वासनाला काही फायदा, काही महत्व नसतं. मुद्दा आहे डाटा गोळा करायला येतील, नाहीतर काय खोटा डाटा देऊ शकतात ते. असं घडलंय, असं घडलेलं आहे. 1932ला अगोदर शेड्यूल कास्टच्या लोकसंख्येची काही किंमत नव्हती सर. पण जसंही कम्युनल अवॉर्ड आला, जाती निवाडा, आता SC ला नोकऱ्यात आरक्षण मिळणार, विधानमंडळामध्ये आरक्षण मिळणार, खासदार आमदारकीला आरक्षण मिळणार असं कळालं हिंदूंना. त्यांनी काय केलं, त्या राज्य सरकारनं आमच्याकडे अनटचेबल नाहीतच असं सांगणं सुरू केलं. 1921 जनगणनेमध्ये पंजाबमध्ये 1 करोड SC होते. पण 32च्या राज्य सरकारनं पंजाबच्या काय सांगितलं, आमच्याकडे केवळ 40 लाखात अनटचेबल. बघा झालं. म्हणून इतिहासापासून आपण जर सबक घेतला तर तो सबक आपल्याला ह्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी देखील हा मुद्दा अधोरेखित केला होता. सत्याचा संकोच देखील करू शकतात, खोटं सांगू शकतात. म्हणजे अस्पृश्यांची लोकसंख्या किती आहे या प्रश्नाला उत्तर जर आपण बघितलं तर नगण्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या राज्य सरकारनं प्रयत्न केले. तसे खोटे पुरावे गोळे केले आणि केल्याच्या नंतर ती आकडेवारी आली. त्या आकडेवारीवरून जातीवादी हिंदू सत्याचा किती संकोच करू शकतो,
सत्तेचं अस्तित्व समाप्त करू शकतो, कुठल्या सीमेपर्यंत जाऊ शकतो हे स्पष्ट होईल. जनगणना आयुक्तांनी 1931 मध्ये संयुक्त प्रांतामध्ये 1,26,00,000 अस्पृश्य सांगितले. प्रांतीय सरकारनं सांगितलं आमच्याकडे केवळ 68 लाख आहे. बंगालमध्ये 1,12,00,000. पण प्रांतीय प्रौढ अधिकाराची जी सरकारनं केली होती, राज्य सरकारनं, ती म्हणली फक्त आमच्याकडे 70,000 लोक आहेत. जनगणनेमध्ये आपली लोकसंख्या किती? 1,12,00,000. पण जातीवादी हिंदू सरकार जी बंगालमध्ये होती, राज्य सरकार, ती काय म्हणली? आमच्याकडे फक्त 70,000 लोक आहेत. पण हे याच्यामध्ये होऊ शकतं, हा डाटा गोळा करायला येतील ना. त्यामुळे आपण यासाठी डोळ्यामध्ये तेल घालून राहणं आवश्यक आहे. हे वर्गीकरण करणार याचे 2 मॉडेल सुचवलेत. सुप्रीम कोर्ट पॉलिसी मेकर होऊ शकत नाही, ही लिगल सटल गोष्ट. पण सुप्रीम कोर्ट आजचं आपलं जे आहे, प्रोफेसर डायसच्या शब्दामध्ये, तो जो त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती आहे त्याच्यावरती कॉन्स्टिट्युशनल ज्युरिस्प्रुडन्स किंवा कॉन्स्टिट्युशनल फिलॉसॉफी ऑफ लाईफ पेक्षा ब्राह्मण्याची त्रिगुणात्मक जी आहे ती फिलॉसॉफी हवी असल्यामुळं तो कॉन्स्टिट्यूशन व्हायलेट करू शकतो, केलंय. तरी 2 मॉडेल सुचवलेत. राज्य सरकारला जर का तुम्हाला वर्गीकरण करायचं तर कसं करायचं? एक मॉडेल आहे प्रिफरन्स मॉडेल. त्यामध्ये सगळ्या सीट राखीव करून टाकायचं वर्गासाठी, किंवा काहीतरी पर्सेंटेज ऑफ सीट राखीव ठेवा. आणि दुसरं एक्सक्लुझिव्ह सीट मेथड. याच्यामध्ये काय, एकाच कास्ट ग्रुपला एक सर्टन पर्सेंटेज देऊन टाका आणि ज्या जागा रिक्त राहतील त्या जागा रिक्त कॅरी फॉरवर्ड करा. पण कॅरी फॉरवर्ड केल्याच्या नंतर शेड्यूल कास्ट एच्या जागा कॅरी फॉरवर्ड केल्या तर शेड्यूल कास्ट बीला भेटणार नाहीत, शेड्यूल कास्ट एलाच मिळतील परत. असं ते 2 मॉडेल, एक्सक्लुझिव्ह मॉडेल आणि प्रिफरन्स मॉडेल. हे मॉडेल काय आहे ते त्या किचकटमध्ये टेक्निकली जायचं नाही. मुद्दा असा की हे मॉडेल सुचवलं आणि स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतं यापैकी पहिलं मॉडेल अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पहिलं मॉडेल अनकॉन्स्टिट्युशनल आहे. याचा अर्थ काय, की राज्य सरकारला सांगते की तुम्हाला जर करायचं वर्गीकरण तर आम्ही सुचवलेलं मॉडेल वापरा. आणि म्हणू की ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, कारण हे आता अनकॉन्स्टिट्युशनल बनलेलं मॉडेल वापरणार नाहीत. जे कॉन्स्टिट्यूशन बनलंय, अंडरलाईन केलं त्याला, ते मॉडेल वापरतील. आणि ते मॉडेल वापरल्यानंतर काय होईल, हा सर्वात भयानक मुद्दा आहे. म्हणजे अनेकांना मजा वाटायला लागली, वर्गीकरण झालं, आता आम्हाला भेटलं काहीतरी. रोस्टर पॉईंट असतं, 200 पॉईंट रोस्टर, 13 पॉईंट रोस्टर, एक एल शेप रोस्टर होतं. एल शेप रोस्टर जे आहे 13 पॉईंटचं युजीसीचं त्यावेळी चालू होतं सर. ते एल शेप रोस्टर मध्ये आहे ते रिझर्वेशन आहे जे आहे ऑलरेडी कॉन्स्टिट्युशनल एससी, ओबीसी, एससी, एसटीला. एसटीला एल शेप रोस्टर मध्ये पहिली सीट मिळायला 300 वर्ष लागतील. किती? 300 वर्ष. आता 200 पॉईंट रोस्टर आहे असं आपण गृहीत धरू. फॉर एक्झाम्पल 100 पॉईंट असते. आता 100 पॉईंट 200 पॉईंट कमी झालं. आता 100 पॉईंट रोस्टर मध्ये काय असतं, जागा असतील. पहिल्या 4 जागा, पहिल्या 3 जागा जनरल ओपन, 4थी जागा ओबीसीला, परत 1 जागा ओपनला, 7वी जागा एससीला, 8वी जागा ओबीसीला, परत 3 जागा ओपनला, परत ओबीसी, परत ओपन, परत एससी, नंतर एससी. असं ते होतं. आणि असं 100 पॉईंट रोस्टर आहे. आता कल्पना करा, यामध्ये एससी मध्ये ए बी सी डी झालं तर पहिल्या 3 जागा ओपन, 4थी ओबीसी, 5वी 6वी ओपन, 7वी एससी ए, परत 3 ओपन, परत ओबीसी ए, परत 2 ओपन, एसटी ए, परत 4 ओपन, एसटी बी. एसटी ई जो आहे ना सर, तो येण्यासाठी याच्यामध्ये नियर अबाउट 50 ते 60 वर्ष लागतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जातीच्या कॉलममध्ये 37 महा 37 बौद्ध, एससी ई मध्ये आपण आलो तर आपली आयएससी जागा येण्यासाठी 60 वर्ष लागतील. 60 वर्ष. पण हे जे रोस्टर आहे केवळ आपलंच पण नाही, अनेक जातींचं यामध्ये नुकसान या ठिकाणी दिसतात. म्हणजे रोस्टरच्या पद्धती बघा. आणि याच्यामध्ये
हॉरिझॉन्टल पण आरक्षण आहे, दिव्यांगांना पण आहे, महिला पण आहे. हे सगळं जोडलं आपण ना तर आरक्षणाला जोक केलेला आपल्याला दिसतो जजमेंट. कुठल्या पद्धतीचं लॉजिक नाही, कुठल्या पद्धतीचं काही यामध्ये दिसत नाही. बरं, आरक्षण फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपण जे भरतो ते दिसतं, पण त्याच्या बाहेर पण आरक्षण नसतं. राजकीय पक्ष तिकीट कोणत्या जातात जातात एसीच्या नावावरती? विचार करा ना. खाजगी संस्थांनी प्राध्यापक भरती करायची, शिक्षक भरती करायची, काय भरती करायचं, कोणाला देतात ते हे पण बघणं आवश्यक आहे. सर सगळा डाटा तुम्ही गोळा करणं आवश्यक आहे असं आपलं म्हणणं आहे. मग तुम्ही एकच एक बघू नका आणि हा जो झगडा लावायचं काम आहे त्यापासून तुम्ही मुक्त व्हा असं आपलं म्हणणं आहे. ठिकाणी प्रगती फक्त आरक्षणामुळे नाही झालेली, आपला वैधानिक दृष्टिकोन ही गोष्ट अधोरेखित केली. मुद्दा असा आहे की पुढे जात असताना आपलं काय करायचं. पहिला मुद्दा प्रबोधन आपलं करणं आवश्यक आहे. दुसरा, विविध संघटना पॉलिटिकल पार्टीजला आपण निवेदन देणं आवश्यक आहे. रिव्ह्यू पिटिशन आपण दाखल करावं लागेल. रिव्ह्यू पिटिशन काही जास्त होईल अशातला भाग मात्र नाही. पण जो चौथा आपल्याला त्यासाठी लढाई करावी लागेल ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. कारण याच्यात आधी देखील अनेक वेळा सुप्रीम कोर्टनं संविधानाच्या विरोधामध्ये जजमेंट दिले. त्याला चेकमेट करण्यासाठी संविधानामध्ये आपल्याला संशोधन आणावं लागलं. घटनादुरुस्ती नाही, संविधानिक संशोधन. घटनादुरुस्ती मुळामध्ये चुकीचा शब्द आहे. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो संविधानिक संशोधन. घटनादुरुस्ती म्हणजे काहीतरी बिघाड आहे, बिघाड वगैरे संविधानामध्ये नसतं. तर संविधान संशोधन आलं कसं? पहिलं संविधानिक संशोधन 1951 आलं. चंपकन दोरायराजांची केस. सुप्रीम कोर्टमध्ये याला आरक्षण दिलं, हे इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीचा भंग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दबाव टाकून पहिलं अमेंडमेंट आणलं. आर्टिकल 15(4). 15व्या आर्टिकलमध्ये 4 नंबरचं क्लॉज आहे. रंगाचारी केस, इंदिरा सहानी केस, प्रमोशन मध्ये आरक्षण द्यायचं नाही ह्या लोकांना. आपण 77वं अमेंडमेंट आणलं, ज्यानं 16(4)A टाकलं. कॉन्स्टिट्युशनल सिनियरिटी आपण 85वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणली. क्वालिफाईंग मार्क कमीत कमी असले पाहिजेत हा मुद्दा बाबासाहेबांनी देखील अधोरेखित केला होता. त्यांचं पण नव्हतं की नाही, क्वालिफाईंग मार्क जर तुम्ही कमी केले मेरिट धोक्यात येईल, यामुळं शेड्यूल कास्टला ओपनच्या मेरिट नुसारच लागलं पाहिजे. अशा पद्धतीचं इंदिरा सहानी केसमध्ये, विनोद कुमार केसमध्ये मुद्दा आला होता. पण 82 आपण कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केलं 2000ला आर्टिकल 335 मध्ये. आणि कॅरी फॉरवर्डचा देखील आपण 81वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केलं आणि त्या माध्यमातून आर्टिकल 16(5) टाकण्यात आलं. म्हणून आता आपली डिमांड अशी असणार आहे इथून पुढे, क्रिमी लेअर आणि वर्गीकरण याच्यासाठी संविधानिक संशोधन करणं आवश्यक आहे. की क्रिमी लेअर कुठलंही राज्य सरकार लागू करू शकत नाही आणि वर्गीकरण करणं अनकॉन्स्टिट्युशनल आहे. अशी 2 अमेंडमेंट आपल्याला करणं आवश्यक आहे. जर ते केले नाही तर ही टांगती तलवार आपल्या डोक्यावरती राहणार. यांच्या तोंडी आश्वासनाला कुठलंही महत्व नाही. आणि शेवटचा मुद्दा, आता तरुण मुलांचं संघटन आणि जर माझ्या संपर्कात आहे त्यांचं असं म्हणणं आलं की आपण पहिला टप्पा म्हणून हायकोर्टवरती मोर्चा काढायचा, हायकोर्टच्या जस्टिसला निवेदन द्यायचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जस्टिस. आणि हे जर आपल्या औरंगाबाद बेंचला, बॉम्बेला, नागपूरला सफल झालं तर प्रत्येक राज्यामध्ये तिथले शेड्यूल कास्टचे विद्यार्थी, तरुण युवा त्या राज्यातल्या हायकोर्टवर मोर्चा काढतील. त्यांना निवेदन द्या, त्या ज्युडिशरीमध्ये गेलं पाहिजे की तुमचे आता आम्ही हस्तक्षेप कबूल घेणार नाहीत. आणि त्याचा शेवटचा स्टेज म्हणून, पिनाकल म्हणून आपण सुप्रीम कोर्टवर मोर्चा काढणार आहोत. हे देखील मला या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि शेवट जो मुद्दा मला सांगायचा होता तो असा, ज्याला सुरुवात केली होती, संविधान हे काय आहे, यांच्या बाबदात आपल्या बाबदात झालेला तह आहे. आणि हा तह कबूल आपण केला होता. आपल्या मिनिमम सेफगार्ड मान्य केलं तर आपण कबूल केला. 7 मान्य केल्या, 63 बाजूला ठेवावं लागल्या. त्या 63ची पुढची लढाई लढा. म्हणजे बाबासाहेबांचं एक वाक्य रामचंद्र तुला सांगितलेलं, मी लहानपणापासून केडर कॅम्पमध्ये व्याख्यान ऐकत आलो. पण अन्वय अर्थ काय, ते रूपक नेमकं कशाचं होतं? बाबासाहेब म्हणाले की हा संविधानाला तुम्ही इथपर्यंत आणलाय, पुढे नेता आला तर घ्या, मागे खेचून देऊ नका, जिथे तिथे ठेवा. हा संविधानात काय? हा संविधानात दुसरं तिसरं काही नाही. संविधानिक संशोधन प्रावधान आहे.
मी तुम्हाला 7 मिळून दिले, 7चे 8, 9, 10, 70 करा, पण जर करता नाही आले तर ठेवा, त्याची सुरक्षा करा 7च्या अधिकारांची, त्याचे 0 होऊ देऊ नका. हा याचा मग जाताचा मुद्दा असा, हा संविधान आपण स्वीकारलं कोणत्या अटीवर? आमचे प्रावधान. आता हे आमची अटी एकतर्फा हा शासक वर्ग नष्ट करत, जातीवादी बहुसंख्याकवादी हिंदू नष्ट करत आहे. अशा वेळेस तो याला मानत नाही, तर माझ्याकडे प्रश्न आहे, मग एकतर्फा मी का हा तळ मानू? आलं सोडून त्या टायमाला म्हणायचं हा तळ जर ते मानणार नाहीत, तर आता आपल्याला भूमिका जी कार्लसनने घेतली होती आयरिश होम रूल मध्ये घेण्याची वेळ आली का, हे मोठा प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहे. याला पवित्र ग्रंथ म्हणू नका, याला आपण पवित्र ग्रंथ घोषित केलं तर आपला सत्यानाश आहे, हा तह आहे, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये उरलेले 63 अधिकार टाकणं हेच आंबेडकरवादी चळवळीचं ध्येय असतं, पुढची दिशा असतं. मला वाटतं आजच्या जजमेंटच्या परिप्रेक्षामध्ये अपेक्षित आहे. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा क्रांतिकारी जय भीम, जय भारत. समजणाऱ्या भाषेमध्ये सांगितलं कदाचित आमच्याच्यानं तो वाचणं झाला नसता, परंतु वाचण्यापेक्षा तुम्ही तो वाचला आणि आम्हाला समजावून सांगितला पुढे काय करायचं आणि कशा पद्धतीनं दिशा असली पाहिजे. आणि आरक्षणाचं वर्गीकरण SC ST मधलं हे कसं असंवैधानिक आहे, या सर्व बाबींची आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती भेटली. आपण खरंच खूप मेहनत घेतली मागच्या आठवड्यामध्ये निकालाच्या अभ्यासाची, आणि ती आम्हाला सुद्धा भाषा समजावून सांगितली. आपलं खूप खूप धन्यवाद, आभार. असंच आम्हाला वेळोवेळी आपलं वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन आवश्यक आहे. आपण ही अपेक्षा यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महेंद्र गुणारकर यांनी या आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. मी त्यांचं ऐकत असताना भीती वाटत होती की खरंच आपलं काही अस्तित्व राहणार नाही. एवढी भयानक गोष्ट आपण सर्वांनी ऐकत ऐकत पूर्ण वेळ काढला. कसं असतं, ज्याला भीती वाटते तो आपल्या संरक्षणासाठी काहीतरी तडफडतो, तळमळून उठतो, क्रांती करायची त्याच्यामध्ये चेतना निर्माण होते. ही जर आपल्यात होत नसेल तर एक तर समजून घ्यायचं की आपण दगड आहोत, माणूस नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना आपण स्वतःहून वाटतं की मी माणूस आहे आणि मला माणूस म्हणून जगण्यासाठी जे लागतं ते करण्याची तयारी प्रत्येकानं दर्शवली पाहिजे, पुढे आलं पाहिजे. सरांनी सांगितलं, पूर्ण भाषण ऐकत असताना मी समजत होतो की आता सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे फायनलच डिसिजन असतो. परंतु सरांनी सांगताना सांगितलं की काही गोष्टी म्हणजे उद्देशपत्रिका सुप्रीम कोर्टानं 60ला मान्य केली नव्हती, संविधानाचा भाग आहे म्हणून, नंतर 73ला मान्य केली. म्हणजे याच्यात बदल होऊ शकतात आणि हे बदल घडण्यासाठी आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी सर्व समाज समतेच्या तत्वावर चालण्यासाठी भारतीय समाज आपल्याला लढलं पाहिजे आणि ही लढाई लढत असताना एक संघ राहिलं पाहिजे. प्रवीण कणकुटे सरांनी संविधान बचाव रॅलीचं गेल्या वर्षीच हे केलं होतं, ओपनिंग केलं होतं. त्यातले अनेक कार्यक्रमामधला हा एक कार्यक्रम याच्या आधी एका ठिकाणी घेतला होता सरांनी. मी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतो. त्यातून माझं आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आपण जेवढे उपस्थित आहात हे चळवळीतले माणसं आहात. कोणी इथं असं साधा आलेला नाही. प्रत्येकाला मी ओळखतो, प्रत्येक जण चळवळीतलेच आहेत, काहीतरी धडपडणारे आहेत. या सर्वांनी एक व्हावं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे मोर्चे जे आहेत हायकोर्टावर करण्यास काहीतरी बांधणी सुरू करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.